साधारण 1960चं दशक. आपल्या स्वप्नांच्या दुनियेत हरवून जाणारी छोटीशी 5-6 वर्षांची उषा नेहमी जाताना येताना आपल्या शाळेसमोर असणाऱ्या आर्यन टॉकीजच्या बाहेर चित्रपटांच्या लावलेल्या पोस्टरकडे एकटक पाहत राहायची. तिला सारखं वाटायचं की आपलाही फोटो कधीतरी असाच या पोस्टरवर झळकावा. पुढे उषा मोठी झाली. ती आपल्या वडिलांच्या तमाशात काम करू लागली. नृत्याची दैवी देणगी लाभलेली उषा तमाशाचे फड रंगवू लागली. तिचं नृत्य लोकांना आवडू लागलं आणि तमाशांना गर्दी होऊ लागली. आणि ही मुलगी तत्कालीन सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि तमाशापटांचे बादशाह अनंत माने यांच्या नजरेत पडले. अनंत माने यांनी तेव्हाची सुपरस्टार अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या सवाल माझा ऐका या चित्रपटात जयश्रीबाईंच्या पाठीमागे कोरसमध्ये नाचण्याची संधी उषाला दिली. अनंत मानेंनी या मुलीचं नृत्य आणि अभिनय हेरला. ते समजून चुकले ह्या मुलीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ते पुन्हा उषाताईंना भेटले आणि म्हणाले, माझ्या आगामी चित्रपटात काम करशील का? उषाताई भीत भीत म्हणाल्या, मागच्यासारखं नाचाचं काम असेल तर ह्यावेळी मी 15 नाही तर 20 रुपये पर डे घेईन. अनंत माने हसले आणि म्हणाले, अगं ह्यावेळी तुला कोणाच्या मागे नाचण्याची गरज नाही, तर तू स्वतःच या चित्रपटाची मुख्य नायिका आहेस. आश्चर्याने डोळ्यासमोर काजवे चमकावे तशी उषाताई अनंत माने यांच्याकडे बघत राहिली. तिला विश्वासच बसत नव्हता की आपण एका चित्रपटाची नायिका होणार. आणि उषाताईंना नायिका म्हणून पहिला सिनेमा मिळाला. नाव होतं केला इशारा जाता जाता. हा इशारा जाता जाता केलेला नव्हता, तर चंदेरी दुनियेतील रुपेरी पडद्याला तो येण्याचा केलेला इशारा होता. चित्रपट सृष्टीला तो इशारा होता की मी आले. आणि तत्कालीन सर्व अभिनेत्रींना तो इशारा होता की मी येते. केला इशारा नंतर उषाताईंना अनेक कामे चालून आलीत. आणि याच दरम्यान दादा कोंडके आपल्या स्वतःच्या प्रोडक्शनचा सोंगाड्या हा चित्रपट बनवण्याच्या कामात व्यस्त होते. सोंगाड्यासाठी दादा नायिकेच्या शोधात होते. हिंदीची ख्यातनाम नायिका आशा पारेख फक्त हिंदीत न रमता काहीतरी वेगळं करू पाहते ही बातमी दादांना कळली. त्यांनी आशा पारेख यांची वेळ घेऊन भेट घेतली आणि सोंगाड्याची पटकथा त्यांना ऐकवली. आशा पारेख यांना कथा खूप आवडली. त्यांनी प्रश्न केला की ह्या चित्रपटाचा नायक कोण असणार. दादा कोंडकेच नायकाच्या भूमिकेत आहे हे समजल्यावर आशा पारेख यांनी नकार कळवला. त्यानंतर दादांनी तेव्हाच्या टॉपच्या नायिका जयश्री गडकर यांची भेट घेतली. त्यांनाही पटकथा ऐकवली. जयश्रीबाईंना सुद्धा कथानक खूप आवडलं. त्यांनीही तसाच प्रश्न केला की ह्या चित्रपटाचा नायक कोण. दादा स्वतःच या चित्रपटाचा नायक आहेत हे समजल्यावर जयश्रीबाईंनी नाक मुरडले. आणि याच दरम्यान दादांचे नाटकाचे प्रयोग देखील सुरू होते. विच्छा माझी पुरी करा ह्या प्रयोगासाठी जात असताना सातारा बस स्टँडवर त्यांना उषाताई भेटल्या. लवंगी मिरची कोल्हापूरची या प्रयोगासाठी त्या साताऱ्याहून कोल्हापूरकडे जात होत्या. त्यांच्यासोबत निळू फुले, राम नगरकर, अरुण सरनाईक ही सगळी बडी मंडळी होती. दादांनी राम नगरकर यांना गळ घातली की ह्या उषा चव्हाण माझ्या चित्रपटात काम करतील का, तुम्ही विचारून तर बघा. आणि नगरकरांच्या शब्दाला उषाताईंनी लगेच होकार दिला आणि सोंगाड्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. या चित्रपटाने थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. 33हून अधिक आठवडे हा चित्रपट सिनेमागृहात तळ ठोकून होता. सोंगाड्या चित्रपटाने इतिहास रचला. अर्धी चड्डीवाला दादा आणि उषा चव्हाण हे समीकरण जुळून आलं. त्यानंतर एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार, राम राम गंगाराम,
बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर, मुका घ्या मुका, असे सलग 9 चित्रपट सिल्वर जुबली झाले. आणि उषा चव्हाण आणि दादा कोंडके ही नवीन जोडी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाली. हाऊसफुल हा बोर्ड मराठी चित्रपटाला सुद्धा लावला जाऊ शकतो हे या जोडीने दाखवून दिले. डबघाईच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीत उषा चव्हाण नावाने उषक्काल झाला होता. मराठी रसिकजनांच्या मनावर अधिराज्य करणारी ही नायिका होती गावरान सौंदर्याची खाण उषा चव्हाण. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज सदाबहार अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याविषयी जाणून घेत आहोत. उषाताईंचा जन्म दिनांक 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द या गावी झाला. त्यांचे कुटुंब लोकनाट्य आणि नाटक या व्यवसायात होते. त्यामुळे अभिनय आणि नृत्याचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यांच्या आईने दिग्गज अभिनेता पृथ्वीराज कपूर सोबत बऱ्याच मूक चित्रपटात काम केले होते. चित्रपटात येण्याआधी उषाताई आपल्या वडिलांच्या तमाशात काम करत होत्या. लवंगी मिरची कोल्हापूरची हे अरुण सरनाईक यांच्या सोबतचे त्यांचे नाटक खूप गाजले होते. पुढे उषाताईंनी चित्रपटात पदार्पण केले आणि अल्पावधीतच त्या तत्कालीन अभिनेत्रींच्या पंक्तीत जाऊन बसल्या. मोत्याच्या माळेत जसा हळूवार एक एक मोती गुंफावा, तसे दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचे चित्रपट येत गेले आणि सलग 9 चित्रपट सिल्वर जुबली झाले. दादा कोंडके या मराठी कलाकाराचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. यामागे उषा चव्हाण यांचीही प्रचंड मेहनत होती. आता दुःखाचे दिवस सरले होते. पैसा आणि प्रतिष्ठा पायाशी लोळण घेत होती. याशिवाय शिर्डी के साईबाबा, तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में, दिया तेरे हात में या हिंदी चित्रपटात सुद्धा उषाताई झळकल्या. गणपत पाटील यांच्यासोबत उषाताईंनी सखा सजना हा चित्रपट केला आणि मुख्य नायक नसतानाही चित्रपट सुपरहिट होऊ शकतो हे जगाला दाखवून दिलं. पुढे सोनारानं टोचलं कान, थापाड्या, रानपाखरं, कलावंतीण, चांडाळ चौकडी, मोसंबी नारिंगी, नाव मोठं लक्षण खोटं, जिद्द, पैज यासारखे अनेक सुपरहिट सिनेमा दिले. मित्रांनो, उषाताईंनी आपल्या जीवनात अनेक चढ उतार पाहिले. दत्तात्रय कडू देशमुख यांच्याशी विवाह करून त्यांनी सुखाचा संसार केला. त्यांच्या संसारात मुलगा हृदयनाथ कडू देशमुख आणि सून, नातू असा मोठा परिवार आहे. जीवनात उषाताईंना अनेक पुरस्कारही मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला सोन्याचे दिवस आणणाऱ्या या सदाबहार अभिनेत्रीला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, कविता, गाणी, ओळख साहित्यिकांची, चंदेरी दुनियेतील सिनेतारकांचा प्रवास ऐकण्यासाठी आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. मी प्रणय राऊत आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.